बातमी आहे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची। संजय पांडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश सोहळा पार पडलाय। ते वर्सोवा मतदारसंघातून विधानसभा लढायला इच्छुक असल्याचंही बोललं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केलाय। आपल्या समोर आहेत माजी पोलीस आयुक्त संजय पांडेजी आणि त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। सर, तुम्ही मगाशी म्हणालात की 2004 पासून माझी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करायची इच्छा होती। नेमकं असं काय झालं की तुम्ही आत्ता केला? 2004ला जेव्हा मी प्रवेश करण्याची माझी इच्छा जाहीर केली होती त्यावेळी मला तिकीट भेटलं नव्हतं, म्हणून त्यानंतर मी नोकरीमध्ये होतो। आता नोकरीमधून रिटायर होऊन 2 वर्ष झाले। आता यावेळी मला संधी भेटली आणि वेळही आहे म्हणून मी जॉईन केलं आहे। सर, विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। याआधी तुम्ही अपक्ष लढणार असं सांगितलं होतं। वर्सोव्यातनं लढण्याची तुमची इच्छा आहे। आता देखील काँग्रेस पक्षाकडनं तीच इच्छा व्यक्त करताय का, लढणार का? नाही, माझी इच्छा आम्ही व्यक्त केली आहे आणि त्याच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे। आपण सुद्धा तसंच मला विचारताय। आता मात्र पक्ष जॉईन केल्यानंतर हे पक्षाच्या संधी देईल तर मी नक्की लढू। पण जर उद्या पक्षाने संधी दिली नाही तर काय करणार? नाही, त्यावेळी तेव्हा बघू। आताचा प्रश्न असा आहे जे तुम्ही विचारलाय त्याचं उत्तर मी देऊ शकतो। भविष्य काळात काय बोलू? सर, आपल्या ईडी आणि सीबीआय कडनं चौकशी सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हे सगळं इलेक्शन निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त करतात। कुठे ईडी आणि सीबीआयची कोणती इन्क्वायरी सुरू आहे? जे काही इन्क्वायरी होती त्यांनी कोर्टात दाखल केली। आता कोर्टामध्ये प्रक्रिया सुरू आहे। नवीन काय इन्क्वायरी असेल तर मला माहीत नाही, मात्र तेवढंच मी सांगू इच्छितो ते। आणि राजकीय पक्षामध्ये जॉईन करून ते इन्क्वायऱ्या संपतात असं मला माहीत नाही। सर, तुम्ही म्हणालात, शेवटचा प्रश्न सर, तुम्ही म्हणालात की मी सेक्युलर कायम होतो आणि आजही सेक्युलर आहे। नेमकं काय त्यातनं तुम्हाला सांगायचं होतं? एवढ्या वर्ष पोलीस सेवा केल्यानंतर त्यातनं तुम्हाला काय नेमकं म्हणजे पोलीस सेवा सुद्धा सेक्युलर सेवा आहे। पोलीसमध्ये असा कोणी म्हणत नाही की तुम्ही एकच पक्षाला समर्थन करा। आणि मग पोलीसमध्ये जे लोक आहेत ते संविधानच्या धर्तीवर आहे। संविधान म्हणजे सेक्युलर आहे, तर तशी माझी पण